चंद्रपूर जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे यांच्यावर भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अशोक जीवतोडे यांनी मंगळवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी तीव्र शब्दात हल्ला चढवला। चंद्रपूरच्या दीक्षाभूमी चौकात मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या निषेध आंदोलनात मनोज जरांगेच्या प्रतिमेला चप्पल मारून संताप व्यक्त करण्यात आला। राजुरा तालुक्यातील मानोली बुद्रुक शिवारात बल्लारपूर येथील अल्पवयीन रणजित निषाद उर्फ कट्टाने वय 17 याचा मृतदेह 19 दिवसांनी आढळून आला। हा घातपात असल्याने सीआयडी चौकशी करावी अशी मागणी मृताचे वडील दिनेश व आई राजाराणी कट्टाने यांनी केली। भद्रावती येथे श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी भद्रावती अध्यक्ष स्व प्राध्यापक डॉक्टर VM येरगुडे यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 25 ऑगस्ट रोजी श्रद्धांजली कार्यक्रम तसेच विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले। मूळ तालुक्यात एकीकडे शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना नियमित प्रोटीनयुक्त आहार आणि आरोग्य तपासणीची सुविधा दिली जात असताना दुसरीकडे मूळ तालुक्यातील 110 बालके अतिकुपोषित असल्याचे समोर आले। त्यामुळे शासकीय यंत्रणा कुठेतरी अपयशी ठरत असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरू आहे। गुग्गू शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या निस्तार हक्काच्या खासगी तलावाची दुरवस्था झाली। तलावाच्या साफसफाई, सौंदर्यीकरण व खोलीकरणाकडे जिल्हा प्रशासन आणि नगर परिषदेचे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याने तलावाच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून धार्मिक व सामाजिक वापरासाठी तो अयोग्य ठरत आहे। गडचिरोली ते चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झालेला मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात अडकला। रस्त्यावरील खड्ड्यांची स्थिती इतकी भीषण आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता असा प्रश्न प्रवाशांना पडू लागला। या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मागील 4 वर्षात तब्बल 88 प्रवाशांना जीव गमवावा लागला। राजुरा तालुक्यात श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजुरा नगर परिषदेतर्फे 2 ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली। पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी या कृत्रिम तलावामध्येच गणेश मूर्ती विसर्जन करावे असे आवाहन नगर परिषद मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांनी केले। चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलिसांनी CSTPS कॉलनी ऊर्जानगर येथे सुरू असलेल्या 52 तास पत्त्यांच्या जुगारावर रविवारी धाड टाकून 11 जणांना बेड्या ठोकल्या। या कारवाईत 15,970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चंद्रपूर जिल्ह्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 या कायद्यानुसार 7 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा झालेल्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुराव्याचा वापर अनिवार्य करण्यात आला। त्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पुरवण्यात येणार। सध्या जिल्ह्याला एक व्हॅन दिली असून लवकरच 7 उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांसाठी प्रत्येकी एक असे 7 फॉरेन्सिक व्हॅन ताब्यात दाखल होणार आहेत। या फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने वैज्ञानिक पुरावा शोधणे सोयीचे होणार असल्याने गुन्हेगारांचा फास आवळण्यास पोलिसांना मदत होणार। बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायतीतर्फे कर्तबगार महिला म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार अंगणवाडी सेविका रेखा डेंगळे व प्रिया ठाकूर यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे चिंतामणी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद हायस्कूल येथील 10वीच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला। राजुरा तालुक्यात मागील 2 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात खरीपातील पिके जलमयी झाली। विशेषतः मुठरा परिसरातील शेतकऱ्यांना याचा तीव्र फटका बसला। मुठरा येथील शेतकरी धनंजय बोबडे यांच्या शेतात कपाशीचे पिके पाण्यात बुडाल्याने कोमजले असून वाढ खुंटली। परिणामी उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे।